कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अंकुर शेठ, सर तुमच्या नावापासून ते तुमच्या एकंदरीत पर्सनॅलिटीवरती खूपदा विनोद होतात. तुम्ही तेही छान कॅरी करता आणि तुमचे स्वतःचे विनोद फार छान पेरता. तुझा प्रवास 10 वर्षांचा या सगळ्यांबरोबरचा आतापर्यंतचा कसा होता? कारण 2014 मध्ये मी इथे नाटकासाठी गेस्ट म्हणून आलो होतो. कोणतं 2014ला नाटक? सर्किट हाऊस, सर्किट हाऊस. संजय नार्वेकर आणि भूषण कडू. आणि त्यानंतर मला सारखं वाटायचं की आपण ह्या टीमचा भाग व्हायला पाहिजेत. आज ह्या शोने मला म्हणजे प्रत्येक महाराष्ट्राच्या किंवा भारतातल्या जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे डायरेक्ट अंकुर वाढवे या नावाने ओळख दिली. सो ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त शिकलेला आता तो PhD करतोय बाय द वे. किती छान. अण्णाभाऊ साठेंच्या नाटकांवरती PhD करतोय. अरे वा. लेखक, कवी, दिग्दर्शक, चित्रकार. अजून पण गुण आहेत पण आपण नाही सांगतो. सांगता नाही इथे सांगता नाही. इथे सांगता नाही. नेहल, तुझा एवढ्या वर्षातला इथला अनुभव, कारण तुझा ना एक वेगळा बाज, वेगळा ठसका, वेगळी देहबोली, तुझं वाक्य फेकायची तुझी स्टाईल पण फार वेगळी आहे आणि ती फार इंटरेस्टिंग आहे. तर तुझा कसा अनुभव आहे आतापर्यंत त्या मंचावरचा? माझा तर खूप कमालीचा अनुभव आहे, कारण माझं आयुष्यच बदलून टाकलं ह्या शोने. माझे खूप सारे मित्र आहेत, तर मी त्यांच्यातच ओळखीची होती, त्यांच्यातच माहिती होतं. आणि एक माझी जी फॅमिली आहे, घर आणि हे सगळं, तर ह्यांना ही बाजू कधीच माहिती नव्हती की ही का जाते, रात्रभर का येत नाही, ही बाजू त्यांना कधीच माहिती नव्हती. ही नेमकं काय करते. तर हवा उद्यामुळे त्यांना, घरच्यांना आणि सगळ्यांना कळलं की मी काय करते ते. तर माझं अख्खं आयुष्य बदलून टाकणारा हा शो आहे. माझ्यासाठी तर कमाल एक्सपिरियन्स आहे. आणि ज्या लोकांना आपण इतकी वर्ष बघतोय टी व्हीवर, त्यांच्यासोबत काम करणं, आता कुचाळक्या करणं, हे फार मोठी गोष्ट आहे माझं. वा. रोहित शेठ, तुमच्याशी मला बोलायचंय. तुम्ही नंतर जॉईन झालात या टीमला आणि एक वेगळं बॅकग्राऊंड घेऊन तुझं काम सुरू केलंस. पण तूही आता या मंचावरती जेव्हा स्त्री भूमिका करतोस, तुझ्या वेशात करतोस, त्या सगळ्या फार ठाशीव करतोस, उत्तम करतोस. मला तुझंही काम, त्याच्या बोलण्याला एक वेगळी लकब आहे, त्याच्या भाषेचा एक वेगळा लहेजा आहे. तर तू हे सगळं अनुभवात कसं सांगशील? नाही म्हणजे खरंच एक तर मला पहिल्यांदा कळालं मला हवाईमध्ये बोलवलंय म्हणून. खरं वाटलं नाही? आधी लोक ओळखत होती थोडीफार, पण इथं आल्यानंतर एक नाव झालं, बाबा हा रोहित चव्हाण आहे. चेहरा ओळखत होते, नाव ओळखत नव्हते. पण इथं आल्यानंतर लोक ओळखायला लागली की हा रोहित चव्हाण आहे म्हणून. आणि शिवाय एवढं असं दडपण होतं की ह्या लोकांनी हे 7-8 जण लोक आहेत, त्यांनी कुठं नेऊन ठेवला या हवाई उद्या शो. आता त्यांच्या जवळपास तरी कुठंतरी गेलं पाहिजे. ते मला सांभाळून घेतील का, मला जमल का, हे टेन्शन. एकतर पहिल्यांदा ज्या वेळेला स्टेजवर आलं त्यावेळेला सगळे थोड बोलत होते आणि माझे हातपाय कापत होते. हे तर आहेतच, हे चुकल तिथं सांगतच असतात. पण यांच्यावरची आमची टीम आहे, ती पण सांभाळून घेते, मला सांगत असते. त्यामुळं आज थोडाफार जे काय जमतंय ते यांच्यामुळं जमतंय असं म्हणतो. आणि माझं खरं नशीबच नव्हतं. आज यांना झाले 10 वर्ष, मला आता 4 वर्ष झाले. किती छान. एक मला तुला सांगायचं आहे संख्या, की ह्या सगळ्यामध्ये आमच्या सगळ्यांपेक्षा खूप भयंकर स्ट्रगल करून तो आला. हो, सगळ्यात भयंकर स्ट्रगल त्याने जे काही स्ट्रगल केलं, मला वाटतं तू थोडंसं प्लीज सांगावस. तू सांगितलं काय मला पण आवडेल बॅकग्राऊंड म्हणजे कुठून आलं? म्हणजे एक तर मी गावाकडचा माणूस आहे साधा सुद्धा. मी म्हणजे असे गावोगावी जाऊन एक पात्री शो करायचो 2-2, 3-3 तासाचा. अरे वा. आणि असाच एकदा कार्यक्रम करत असताना ते प्लीज सॉरी पण सांगा मलाही आवडेल. फोन आला होता. नाही म्हणजे ती शोला एका ठिकाणी गेलो होतो, तिथं रेंज नव्हती. वडील गेले माझे, म्हणजे काही माहितीच नाही कुणाला. एकतर कॉल लागत नव्हता, त्यावेळेला माझ्याकडे मोबाईल पण नव्हता. नाही होता मोबाईल, पण ते स्विच ऑफ करून ठेवला होता. ते काय करून कधी नाही, ते वडिलांच्या बरोबर कधीच बोललो नव्हतो. त्यावेळेला लँडलाईन फोन होते. आणि आदल्या दिवशी चुकून मी फोन केला होता घरी, आणि दादांनी म्हणजे माझ्या वडिलांनी उचललेला. तेवढं शेवटचं बोललं. आणि दुसऱ्या दिवशी ती घटना घडली. दुसऱ्या दिवशी मी कुठाही माहीत नाही, इकडं तिकडं करत काल कुठं शो होता असं चुकून काहीतरी झालं असेल बोलणं. मग त्या गावात फोन केला, पोलीस स्टेशनला फोन केला. कशी तरी आमच्यापर्यंत, आमच्या मालकांपर्यंत बातमी पोहोचली. मी आपला करतोय स्किट चालू आहेत, आमचे हसवायचं काम चालू आहे. आणि आमचे मालक म्हणले की जाधव सर म्हणते, रोहित उद्या 2 मुली नाहीत, तर उद्या तू कोल्हापूरवरून आणायच्या आहेत, गाडी घेऊन जा आणि मुली घेऊन ये. म्हटलं माझ्या एंट्री असं ते परत कोणतरी जायला तिथं. म्हणले एवढं अर्जंट आहे का?
हो म्हणा अर्जंट आहे जाऊ तो. असं करत करत एक जण जोडीला दिला, एकटा कुठं जातोय ह्या माणसाला पण घेऊन जा. वडिलांचं असं झालं आहे असं डोक्यात पण नाही. गेलो, त्यांनी पण आयडिया केली की आपण काय करूया की आता जाता जाता तुझ्या गावात राहूया कोल्हापूरला जाताना, आणि मग सकाळी उठून जाऊया त्या मुली घेऊन संध्याकाळच्या शोला जाऊया. चालतंय म्हणलं. मी जवळजवळ पहाटे 4-5च्या दरम्यान मी घरी पोचलो होतो. मला कळलं ना सगळी गर्दी का अशी. का आता बोलायचं काय सुचन झालं मला. जाऊन बघतोय समोर तर दादांना बसवलं होतं. असं अचानक चांगलं काहीतरी बघतोय माणूस, पाठीमागून धोपाटी घालावी. मला एक असं वाटतं की एका कलाकाराच्या मागे किती गोष्टी असतात नाही का. आपल्याला तो कलाकार असा हसवताना दिसतो, का मजा करताना दिसतो, इथे पोचेपर्यंत खूप कष्ट आहे. काय असेल ना की हे क्षण आयुष्यात अनुभवायला लागतात. तिच्या आईपेक्षा जवळ असलेल्या आईसारख्याच तिच्या 2 मावशी. मावशा आईन लॉकडाऊनमध्ये गेल्या होत्या. 4थ्या दिवशी ती मुलगी जयपूरला आपल्या लॉकडाऊनमध्ये आपल्या काही दिवसांपूर्वीच मी त्यांना भेटलो होतो तळेगावला, आणि मला ते ती शूटसाठी आली होती. हो. हा इथे शूट करत होता. ह्याच्या सख्ख्या भावाला ऍडमिट केलं होतं. हार्ट अटॅक आला होता. तो जगतोय का मरतोय असा प्रश्न होता. ह्याचे बाबा वारले होते. मला असं वाटतं ना की ह्या हसणाऱ्या चेहऱ्यांमागे एक न वेदना आहे, एक वेदना, त्रास एक आहे. न संपणारं दुःख पण आहे ना. ही गोष्ट राहून गेली ना रे. ते परफॉर्म करताना लोकांना मजा देत असताना माझ्या घरी यार एक माणूस, अरे माझं पोरगं भेटलं असतं तर रे. ही एक वेदना ती कधीच न संपणारी आहे. आणि ही तरी झाली कुटुंबाची. तुम्हाला स्वतःलाही एकदा त्रास होऊन गेला, तुम्हाला एकदा. तर मला असं वाटतं की या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या समोर विनोद पोचला, हास्याचे फवारे पोचले. या सगळ्याच्या मागे एक दुःखाची किनार आहे. त्यांचे खासगी अनुभव आहेत, कुटुंबाचं स्ट्रगल आहे, पैशांची चणचण आहे, स्वतःच्या पोटातली भूक आहे, स्वतःचा प्रवास आहे, स्वतःचे त्रास आहेत. हे सगळं लपवून, हे सगळं पचवून त्यांनी 10 वर्ष आपल्याला हसवलंय. तर त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे फार मनापासून अभिनंदन आणि कौतुक आहे. तुषार, तुझ्याशी बोलणं राहिलं तर मला वाटतं हे पूर्णच होणार नाही. मगाशी योगेशने तुझं खूप कौतुक केलं, तुमच्या सगळ्या टीमचंच. तुझ्या त्या बाजूचा माणूस अनेकदा बदलताना मी पाहतो, पण मोस्टली ह्याला मी बघत आलेलो आहे. तर तूही या 10 वर्षात, तू तर 18 वर्षापासून या प्रवासामध्ये आहेस, तुला अनेकदा अवॉर्डही मिळालंय. तर कसं सांगशील या प्रवासाबद्दल, काय सांगशील? थोडक्यात सांगतो की झी मराठीमध्ये 2003 सालापासून काम करत असल्यापासून माझी ओळख घडले बिघडल्यापासून लोक मला हळूहळू ओळखायला लागले होते. मग नंतर फू बाय फू आणि ते आता पुढची 10 वर्ष. तर मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की झी मराठीच्या या 20 वर्षात जसं जसं झी मराठी होते तसं तसं मीही मोठा होतोय, याचा मला फार आनंद आहे. आणि मला लोकांचं प्रेम ह्याच्यामुळे खूप मिळालं. बरं, त्याच्याबरोबर माझ्या सगळे बँड मेंबर्स, आम्ही त्याला 5 जण होतो, पण काही तांत्रिक अडचणीमुळे नंतर आम्ही दोघांवरतीच, म्हणजे मी मजे म्हणतो की बँड असं जे मोठं लिहिलेलं असतं 5, तर हा बँड आणि मी असं मी दोघांनी मग वाटून घेतलेलं आहे बँड. तर काय अजून काय सांगू, मला हवंय त्यांनी खूप काय काय दिलं. ओव्हरऑल मला खूप आनंद आहे आणि असाच प्रवास यांच्याबरोबर चालू राहावा असं नेहमीच वाटत राहील. धन्यवाद. वा वा वा, क्या बात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.